लाडकी बहीण योजनेअंतर्गत भाऊबीज हप्ता आम्ही लाडक्या बहिणींना देणारच आहोत याबाबत आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली। परंतु आजच असणाऱ्या भाऊबीजचे पैसे मग लाडक्या बहिणींना आजच जमा होणार का, असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर भाऊबीज हप्ता लाडक्या बहिणींना कधीपर्यंत जमा होणार आहे याबाबतची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला, तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका। तर लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओच्या मुद्द्यानुसार लाडक्या बहिणींना आता भाऊबीज मिळणार असे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बोलताना सांगितले। परंतु लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, यामध्ये एकनाथजी शिंदे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची तारीख जाहीर करण्यात आली नाही। आता महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या या महिन्याच्या हप्त्याचे वितरण या महिन्यातच देण्याचा प्रयत्न सुरू आहे। म्हणजेच की साधारणपणे 30 ते 31 ऑक्टोबरच्या आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी संपूर्णपणे महिला व बालविकास विभाग तयारी करत आहे आणि याबाबत यादी देखील तयार करून या संदर्भातील निधी वितरित करण्यासाठी राज्याच्या अर्थ विभागाकडून निधी देखील मागवला गेल्याची माहिती मिळत आहे। आता राज्याच्या अर्थ विभागाने या निधी वितरणास मान्यता दिल्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती भाऊबीज निमित्त पैसे जमा होणार आणि लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार। याचाच अर्थ तुम्हाला यावेळी भाऊबीजची ओवाळणी थोडी उशिरा मिळेल, परंतु याच महिन्यामध्ये देण्याचा प्रयत्न राज्य सरकारद्वारे असणार आहे। आता यामधील दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की पैसे नक्की कोणाला येणार आणि KYC केली तरच पैसे येणार आहेत का, तर लाडक्या बहिणींनो KYCचा आणि सप्टेंबर महिन्याचा ज्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता, त्याच पद्धतीने ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी देखील तुम्हाला KYC बंधनकारक नसणार आहे। याचाच अर्थ तुम्ही KYC जरी नाही केली तरी देखील तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे जे मिळणारे 1500 रुपये आहेत ते तुमच्या बँक खात्यावरती भाऊबीज निमित्त जमा होणार आहेत। याबरोबरच बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की जी योजना आम्ही लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेली आहे ही क्रांतिकारी योजना कधीच बंद पडणार नाही। या योजनेमुळे लाडक्या बहिणींना त्यांच्या संसाराला हातभार लावता येतो आणि लाडक्या बहिणींचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा होतो आणि लाडक्या बहिणी देखील या योजनेमुळे सुखी आहेत आणि म्हणूनच हे भाऊ कधीच लाडक्या बहिणींना नाराज करणार नाहीत आणि ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पैसे असेच कायमस्वरूपी सुरू राहणार आहेत। हा लाभ त्यांचा कधीही थांबणार नाही। तसेच 2100 रुपयाबद्दल बोलायचे झाल्यास त्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं की जेव्हा KYC प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यानंतर KYC प्रक्रिया पूर्ण झालेल्या लाडक्या बहिणींच्या याद्या फायनल होतील आणि याद्या फायनल झाल्यानंतर ज्या लाडक्या बहिणी यामध्ये पात्र ठरतील त्यांचे पैसे सुरळीतपणे सुरू राहतील आणि त्या पैशांमध्ये काही दिवसांमध्ये वाढ करून त्यांना 2100 रुपये महिना देखील सरकार त्या संदर्भातील निर्णय घेईल। म्हणूनच तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आनंदाची बातमी असणार आहे। सरकार याच महिन्यामध्ये तुम्हाला भाऊबीज निमित्ताने मिळणारा हप्ता अर्थातच ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा करणार आहेत। यासाठी तुम्हाला सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्व हप्ते मिळालेले असणे आवश्यक असणार आहे। तसेच KYC केल्यानंतर जर तुमची पडताळणी तातडीने झाली असेल तर काही महिलांना पैसे देखील लगेच जमा होत आहेत। म्हणजेच की आपण पाहिलं की सप्टेंबर महिन्याच्या हप्ता वितरणावेळी अशा अनेक महिला होत्या की ज्यांचे जून महिन्यापासून पैसे थांबले गेले होते, परंतु त्यांना सप्टेंबर महिन्याअंतर्गत योजनेचा लाभ त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्व हप्ते मिळाले आहेत का हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, तसेच शेतकऱ्यांसंदर्भातील कोणत्याही योजना असतील, या सर्व सरकारी योजनांचे सर्वात आधी आणि योग्य पद्धतीने अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या पेजवर म्हणजेच की फेसबुक पेजवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला आणि तुम्ही यूट्यूबवर पाहत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा। जय महाराष्ट्र।